बाकी ಬಂದ್ರೆ तो ಹಣ್ಣು ಮಾತೋನು ಕೊಡು ಇದನ್ನು ಮಾಡಿದ್ರೆ ಆಟ 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 ಹಣ್ಣು लेकिन ಕೊಡು. नमस्कार, सुप्रभात. वेलकम टू माय चॅनल. शशी आर्ब्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर जय श्री स्वामी समर्थ. आता वाजले आहे सकाळचे 5 आणि आता आम्ही घेतो चहा. ब्रश वगैरे सर्व झालेलं आहे. जे मॉर्निंग रुटीन असतं आपलं झालेलं आहे. चहा घेतो आणि लागतो कामाला. आणि आज काम भरपूर नाही पण बऱ्याच प्रमाणात आहे. तर सकाळी सकाळी कामाची जी स्पीड असते जास्त असते, तर ते काम मी सकाळीच करून देत असतो, म्हणजे उन्हाच्या आधी. आणि गरमी भरपूर आहे, उकाळा भरपूर आहे, पूर्ण हुम्मस असं वाटत आहे, थंड नाही गरम नाही. तर चहा घेतो आणि लागतो कामाला. चला तर पाहू आपल्या आजच्या रुटीन. झालेला आहे चहा जाऊन आता चहा गाणं म्हणजे असं सांगते तरी आणि आपलं चहा ठेवला आहे नंतर नवीन घराचं गॅस कच्ची करून जाऊ बंद आहे आणि आपला चहा तयार आहे. ओके चला चहा गॅस उघडून द्यायच्या. सकाळ सकाळी ठंडी हवा आहे, मजा येते. बाहेर छान थंडी हवा आहे, सगळी काय शांत आहे. मॉर्निंग. नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. शशी आर्ब्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. जय श्री स्वामी समर्थ. आणि आता पहा पहाट उजाडलेली आहे आणि मी चाललो आहे आजच्या आपल्या मॉर्निंग रूटवरती. तर बघा काय काम करणार आहो आज मी तुम्हाला दाखवणार. आपल्या परसबागेची साफसफाई. आणि बरेच दिवसापासून वेळ नव्हता मिळत, आज वेळ मिळाला आहे. चला तर मग आज दिवस उजळलेला आहे, म्हणजे आपल्याला दिसतंय आता सर्व. तर आपण आता सगळं करूया. हे आपलं परसबाग. चला मग लागूया कामाला फटाफट आणि काम करूया आपलं फटाफट. बरेच दिवस झाले होते आणि काल पाणी पण आला होता, तर पाण्याचा आढावा घेतला. पाणी घरात शिरलं होतं, त्याचा आढावा घेऊनच आज मी कामाला सुरुवात केलेली आहे. चला पाहूया, फास्ट काम करूया. आणि जेवढं होईल, जेवढे दिवस आपल्या हाती आहे तेवढं त्याआधी, पाणी यायच्या आधी आपल्याला हे सगळं काम फिनिश करायचं आहे. तर मी त्याची बांधणी करणार आहे आणि जमेल तर त्यात माती टाकणार आहे आणि पद्धतशीर ते सर्व अरेंज करणार आहे. आणि केल्यावर याचा लूक एवढा छान दिसला की तुम्हीसुद्धा म्हणाल किंवा काय छान काम केलं. आता पाहू यामध्ये भाज्या लावणं किंवा वेगवेगळे झाडं, नवीन नवीन झाडं लावणं हे करणार आहे. तर अशा प्रकारे झालं आहे आपलं कामाचं पूर्ण नियोजन. काम आटोपलं आहे आपलं. आपली परसबाग रेडी आहे. ज्या जुन्या विटा होत्या त्या मी पूर्ण काढलेल्या आहेत, नवीन विटा लावलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्या त्या कुठं जमिनीची मातीची लेवल कमी आहे त्या ठिकाणी मी माती भरणार वारी, म्हणजे काय होईल, चांगली माती त्यांना झाडांना मुळापर्यंत भेटेल आणि ती झाडं चांगली ग्रो करणार. प्रयत्न करेन की चांगली एक आपल्या उपयोगी झाडं अशी मी लावण्याचा प्रयत्न करेन. जे अननेसेसरी झाडं आहे किंवा जे अनावश्यक आहेत ते झाडं मी तोडून टाकणार. एक झाड मला तोडायचं आहे, ती छाटणी करायची आहे, पण त्या झाडामध्ये आहे चिमणीचं घरटं. त्यामुळे मी विचार केला की जोपर्यंत ते पिलं मोठे होत नाहीत किंवा उडत नाही तिथून तेपर्यंत त्या हात लावणार नाही. नंतर मी त्याला छाटणी करून टाकेन आणि एक वेगळं झाड लावेन त्या ठिकाणी. पण खूप चांगलं आहे, आज वातावरण चांगलं आहे सकाळी सकाळी. आणि सकाळी कामं पूर्ण होतात. दुपारी कामाचा एवढा इंटरेस्ट किंवा आवक चांगलं नसते, त्यामुळं दुपारी टाळलेलंच बरं. आणि थोड्या वेळाने आहे शाळा, त्यामुळं शाळेच्या आधी माझं हे काम झालेलं आहे. तर लवकर उठण्याचा हाच फायदा आहे की लवकर उठलं म्हणजे आपली एनर्जी 100% राहते आणि आपलं कामही व्यवस्थित होते. उन्हाचाही पारा नसतो. गरमी भरपूर आहे आणि गरमी हुमस आहे आणि त्याच्या आधी काम करून आपलं सकाळी ऑलमोस्ट हे कामं होतात. दुपारी व्हायला पाहत नाही, दुपारी आपला इंटरेस्ट पण राहत नाही की हे करावं ते करा. तर माझा तो प्लॅनच होता की आज जेवढ्या लवकर उठून हे काम मी पटकन आटोपणार आहेत.
आणि काही अजून बरेच काम बाकी आहे. फक्त आपलं 60% काम झालेलं आहे. अजून बरंच काम बाकी आहे. इकडला काही भाग आहे तुम्हाला दाखवणार आहे. इथे मला इनॉग्रेशन करायचं आहे, काही चांगलं व्यवस्थित करायचं आहे, कारण इथं बसायची जागा आहे. पाणी इथं गळतं. पाणी म्हणजे इथं झाड असल्या ओपन आहे ना, तिथे एक विचार करतो की पॉलिथिन लावून देऊ की निवांत आपण बसू शकून तिथे. तर असं आहे. अजून बरेचसे काही प्लॅन आहेत. वेळेचं नियोजन आहे, आपलं वेळेचं मर्यादा आपल्यापाशी आहे. नाहीतर आपण बरेच कामं करून टाकले असते. आणि उन्हाळ्यात करायचं झालं ना, उन्हाळ्यात शक्यच नाही. एवढं ऊन असते, गरमी असते ना, की हिंमत नाही होत, जीव घाबरल्यासारखं होते. त्यापेक्षा आपला जीव बरा, आपला जीव जपलेलाच बरा. होईल कामं असं नाही, पण ते थोडं सावकाश आणि पद्धतशीर आणि हळूहळू होईल. त्यामुळे मी काही घाई करत नाही. आणि घाई करून जायचं कुठे आपल्याला, नाही का. फक्त आता हे पाणी यायच्या आधी जे काही 10 दिवस आहेत, पहा पक्षी उडतो आहे ना, याचा अर्थ पाण्याची आता चाहूल लागत आहे. तर पाणी येईल तेव्हा येईल, पण असं सांगितलं आहे 10 दिवसानंतर. तर शक्यतो मी प्रयत्न करणार की आता लवकरात लवकर हे काम करून टाकण्याचा, आणि तुम्हाला छान छान ब्लॉग दाखवणार आहे आता. बघाल का. तर असं आहे माझी रुटीन. आजची जी रुटीन तुम्हाला दाखवली आहे, शेअर केली आहे. अजून बरेच कामं बाकी आहे. आता एक नवीन तुम्हाला माझं दाखवणार आहे. हे जे आता आहे ना, मी काय यूज केलं होतं, जे मला छान केसांची ग्रोथ आली आहे. आणि माझे केस जे होते आधी कमजोर होते, आता खूप असे मजबूत केस आलेले आहेत मला, टणक, म्हणजे जणू काही तुटणार नाहीत. तर यासाठी मी काय केलं हे तुम्हाला मी नंतर दाखवणार पुढच्या ब्लॉगमध्ये, काही दिवसातच त्याचा रिझल्ट. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला तर मग, बाय, नमस्कार. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.